नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। रोज तर आपण चपाती भाकरी नेहमीची खातो, पण आज ते सोडून आपण जरा वेगळं काहीतरी करणार आहोत। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला काय करून घेऊयात, आपण पीठ मळून घेऊयात। तर इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। रोज जे चपातीसाठी वापरतो का नाही तेच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। सुरुवातीला 1 कप आणि नंतर 1 कप एकूण 2 कप इतकं गव्हाचं पीठ वापरणार आहे। गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ चाळतो का नाही ते भांडं सुरुवातीलाच मोठं घ्यायचं, कारण आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मळायला यावं ना म्हणून। 2 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। दही जर पातळ असेल तर पाऊण कप घेतला तरी सुद्धा चालेल। चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं। 1 पाव चमच इतकाच खाण्याचा सोडा घातलेला आहे। अर्धा चमच इतका बेकिंग पावडर घातलेला आहे। ह्याच्याऐवजी 1 इनोचं पॅकेट वापरलं तरी सुद्धा चालेल। आता सर्व छान असं आपण मिसळून घेऊयात। सुरुवातीलाच ना पाणी ओतायची काही करायची नाही, कारण जे दही असतं ते पातळ किंवा घट्ट असेल ना ते ना आपण हाताने छान प्रकारे ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। मग त्याच्यानुसार आपण थोडं थोडं पाणी वापरणार आहोत। तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत आलू कुलचे। त्याचबरोबर रोटी नान जे असतं ना आपण हॉटेलमध्ये खायला जातो ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। आता बघा सर्व पिठामध्ये छान चोळून झालं तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। 1 कप इतकं पाणी घेतलं। एकूण पाणी किती लागलं तुम्हाला पुढे सांगतेच। छान असं मर्दून घेतलेलं आहे, कारण हे पीठ आपलं पूर्णपणे भुसभुशीत झालेलं आहे बघा। आता ना आपल्याला एकूण 1 कप पाण्यामधलं अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं आहे। अर्धा कप आपलं पाणी उरलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवेत एक 10 ते 15 मिनिटासाठी, म्हणजे छान प्रकारे पीठ भिजत जाईल। तोपर्यंत आपण आलू कुलचे करण्यासाठी ना आलूचा मसाला करून घेऊयात। त्याच्यासाठी कढईमध्ये 1 पळी इतकं तेल घातलं आहे, पाव चमच इतके जिरे, थोडंसं हिंग घातलं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घातला आहे। कांद्याचा पूर्ण कच्चापणा कमी होईपर्यंत ना आपल्याला परतत राहायचा। गॅस मध्यम तो कमी ठेवायचा। आता बघा ह्याच्यामध्ये इथं मी ठेचा घालते, ते म्हणजे अद्रक लसूण मिरची ह्याचा ठेचा वापरते। तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल नुसती ती वापरत तरी सुद्धा चालेल। छान प्रकारे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा कांदा आपला नरम झाला आहे, लालसर रंग आलेला आहे। आता इथं बघा मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून थंड करून त्याच्यावरची सालं काढून खिसून बटाटा घेतलेला आहे। पूर्व तयारी ना अगोदरच मी करून घेतली, नाहीतर ना आपला व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून। आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। अर्धा चमच इतकी धना पावडर, पाव चमच इतका गरम मसाला, त्याचबरोबर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं। आता सर्व छान प्रकारे आपण मिसळून घेऊयात। तुम्ही इथं बटाट्याचं खिसण्याच्या ऐवजी मॅश करून घातला तरी सुद्धा चालेल, पण आपण इथं आलू कुलचे करत आहोत। मग काय होतं माहिती आहे का, मॅश केल्यामुळे बटाटा जो आहे तो एखाद्या वेळेस ना मॅश केल्यामुळे मोठा तुकडा राहतो, मग आलू कुलचे फुटतील ना, म्हणून शक्यतो करून बटाटा हा खिसूनच घ्यायचा। आता वरून स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा छान प्रकारे मिसळून घेतलेला आहे। बघा छान अगदी मऊसूत इथं आपला हा आलूचा मसाला तयार झाला। आलू कुलचे करण्यासाठी ना आपल्याला असाच आलूचा मसाला तयार हवा। आता खाली एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे, म्हणजे ना तो लवकर थंड होईल। आता आपण हा बाजूला ठेवून घेऊयात। तोपर्यंत बघा एक 15 मिनिटं झालेत आणि छान प्रकारे हे पीठ तुम्हाला फुललेलं दिसत असेल, म्हणजे मस्त प्रकारे असं भिजलेलं आहे। बघू शकता आतमधून पण तुम्हाला दाखवलं। आता काय करायचं, याच्यावरती थोडंसं तेल घालूयात आणि पुन्हा ना थोडंसं असं मळून घेऊयात, म्हणजे छान प्रकारे ना आपलं चिकन असं हे पीठ मळलं जाईल। जितकं तुमचं हे पीठ छान मळलेलं असेल ना तितकं तुमचे कुलचे हे छान फुलणारे, शिवाय खुसखुशीत असे चविष्ट होतात। आता बघा छान चिकनं पीठ मळून झालं की आता काय करायचं आहे, जसं आपण गव्हाच्या पिठाची चपाती करत असण्यासाठी गोळे घेतो बघा, अगदी तसेच गोळे तोडून घ्यायचे। चपातीसाठी आपण जरा मोठा उंडा घेतो, त्याच्यापेक्षा जरा बारके उंडे घ्यायचे। आता त्यातलाच एक उंडा घेतलेला आहे, पोलीपाट घेतला आणि आपण जसा पुरणपोळीचा उंडा करतो किंवा बघा आपण आलूचा पराठा करण्यासाठी जसा उंडा करतो ना, आता तसा करून घेणार आहोत। छान अशी याची एक पारी करून घ्यायची। आपण आलूचा मसाला केला तो पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, नाहीतर ना आपला जो आलूचा कुलचा आहे ना तो फुटला जातो। त्यामुळे मसाला हा थंडच भरून घ्यायचा आहे बरं का याच्यामध्ये। आणि छान प्रकारे हा उंडा असा तयार करून घ्यायचा आहे। बघा पॅक करून घ्यायचा। वरचे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तिथंच दाबायचं बरं का, म्हणजे तिथून ना आपला हा उंडा ना फुटला जाणार नाही। आता थोडंसं गव्हाचं पीठ भरभरून घेऊयात आणि हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत, म्हणजे फुटणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बरं का। अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे, जास्त जोर वगैरे द्यायचा नाही। आता तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला गोल आकार देऊ शकता, किंवा अगदी जसा बाहेर विकत मिळतो बघा लांबट आकाराचा, जसं की अंडा आकाराचा, तसा केला तरी सुद्धा चालेल। इथं तर मी हा लांबटच कुलचा केलेला आहे बरं का, जसं आपण बाहेर विकत खातो अगदी तसा। वरून थोडेसे काळे तीळ आणि कोथिंबीर भुरभरून घेतले आणि पुन्हा थोडंसं असं लाटून घेतलं, म्हणजे काळे तीळ आणि जी आपली कोथिंबीर आहे ना ती छान प्रकारे चिटकली जाईल म्हणून।
आता गॅसवरती पॅन अगोदरच गरम करायला ठेवला होता बघा. आता जी आपण तीळ आणि कोथिंबीर लावली ती बाजू आहे ना ती वरती ठेवायची आणि जी एक प्लेन बाजू आहे ती खालती ठेवायची. वरून थोडंसं ना बाजूनी कडेने आपल्याला पाणी घालायचं आहे बरं का, आणि झाकण ठेवायचं आहे. म्हणजे पाण्याची वाफ होऊ ना हा कुलचा ना छान वाफवला जातो, छान खुसखुशीत होतो. म्हणून ही स्टेप आपल्याला एक करून घ्यायची आहे. त्या कुलच्याच्या कडेला जे आपण पाणी घातलं होतं ते आटलं असं वाटलं की याच्यावरचं आपण झाकलेलं झाकण काढायचं, पलटी करून घ्यायचं आणि इथं आता मी तेल लावून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावलात तरीसुद्धा चालेल. छान दोन्ही बाजूनी आता खरपूस आपल्याला हा आलू कुलचा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गवळा भाजलेला आवडत असेल अगदी तसा भाजला तरीसुद्धा चालेल. बघू शकता किती छान खुसखुशीत इथं आपला हा आलू कुलचा पहिला तयार झाला. बघा रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. सेम आता दुसरासुद्धा मी आलू कुलचा तसाच करून घेतलेला आहे बरं का. कडेने थोडं पाणी घालायचं म्हणजे छान प्रकारे खुसखुशीत आलू कुलचा होतो. अगदी नाही घालून केला तरीसुद्धा चालेल, पण पाणी घालून वाफवल्यामुळे ना छान प्रकारे कुलचा होतो. अगदी मऊसूद दिवसभर राहतो बरं का. बघा हे कडेने पाणी जे आहे ते आटल्याला दिसतच असेल तुम्हाला, इथं वरून दाखवते मी. आता झाकण काढून घेऊयात. ह्याची साईड पलटी करून सेम आपण त्याच पद्धतीने आपण हा कुलचा भाजून घेणार आहोत. गॅस मात्र मध्यम तो कमीच ठेवायचा आहे बरं का. फास्ट गॅसवरती ना तुम्ही कुलचा भाजला तर रंग लगेच येईल, पण पाहिजे तितका छान खुसखुशीत आणि चविष्ट होणार नाही. थोडासा ना पिठूळ लागेल म्हणून. बघा बरेच जण हे आलू कुलचे खाण्यासाठी बाहेर हॉटेलला जातात. किती तो महाग हो, पण घरी करायला किती सोपं आहे बघू शकता. अगदी कमीत कमी वेळेमध्ये आज आपण मैद्याचा न वापर करता गव्हाचे कुलचे केलेत. आणि बघू शकता जर तुम्ही आणखीन थोडासा जाड कुलचा केला ना तर अगदी टम्म फुलणारे सुद्धा होतात. आता हा जरा जाड कुलचा केला तर छान प्रकारे फुललेला आहे. रंगसुद्धा बघा किती अगदी सुरेख सोनेरी छान आलेला आहे. बघून तुम्हाला समजतच असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. आता इथं झाला हा आपला आलू कुलचा तयार. आता आपण बाहेर गेल्यानंतर जे रोटी नान म्हणतो ना ते खातो बघा. आता ते घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा कसा बनवायचा बघा. चपातीला गोळा कसा घेतो तसा गोळा घेतलाय. सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ना असं लांबटच आकारामध्ये मी लाटून घेतलंय. म्हणजे बाहेर बघा असे लांबटच भेटतात का नाही हे नान, इथं मी सुद्धा ना हे जरा लांबटच नान लाटून घेतलेत. मधीतनं घडी वगैरे घालण्याची गरज नाही. वरून बघा थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि मग काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर लावून घेतली. म्हणजे जे काळे तीळ आणि आपली कोथिंबीर आहे ती निघली जाणार नाही, म्हणून थोडंसं पाणी लावून तुम्ही लावून घेऊ शकता. कारण आपण पीठ लावून लाटलं ना मग ही निघण्याची शक्यता असते म्हणून. आता पाठीमागच्या बाजून काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे सांगते. छान सगळीकडं असं पाणी लावून घ्यायचं आहे. आता गॅसवरती तवा बघा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता आपण जी पाणी लावलेली बाजू आहे ना ती तव्याला चिटकली पाहिजे. आणि बघा जे आपले काळे तीळ आणि कोथिंबीर लावलेली बाजू आहे ना ती वरती ठेवायची. गॅस मध्यम ठेवला आहे. बघा छान प्रकारे हा नान असा फुलल्यासारखा वाटला की गॅसच्या आचेवरती असा भाजून घ्यायचा. बरेच जण ना असं गॅसच्या आचेवरती भाजलेलं खात नाहीत, मग तो तुम्ही अगदी तव्यावरती भाजून घेतला तरीसुद्धा चालेल. बघा आपला जो नान आहे तो किती छान फुललेला आहे. आणि बघू शकता वाव काय रंग सुरेख आलेला आहे. आपण पाणी लावलेली बाजू तव्याला चिटकवली होती का नाही, त्यामुळे ना हा आपला नान आपण ज्यावेळेस पलटी करून तवा शेकत असो ना त्यावेळेस तो निसटत नाही. त्याच्यामुळे पाण्याची बाजू आहे ना ती तव्याला अशी चिटकली हवी पाहिजे. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. मग आणि जेव्हा आपण पलटी करून शेकतो तेव्हा बघा बिलकुलसुद्धा तो निसटत नाही. बघा दुसरासुद्धा नान अशा पद्धतीनेच करून घेतला. बघू शकता अगदी तुम्हाला बघण्यावरनच खाण्याची इच्छा झाली असेल. अगदी आपण बाहेर हॉटेलला मैद्याचं नान खातो, पण तुम्ही घरच्या घरी हा गव्हाचा नान करू शकता. अगदी करायला किती सोपे आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे नान घरच्या घरी करू शकता. शिवाय तुम्ही आलू कुलचेसुद्धा घरच्या घरी करू शकता. ते सुद्धा छान होतात. तुम्हाला कुठली पद्धत आवडली ना नक्की कमेंटमध्ये सांगा. कुलचे बघा अगदी छान खुसखुशीत मऊसूत किती झालेत बघा. आणि मस्त आपण जे आलूचा मसाला केला कडेपर्यंत गेलेला आहे. हे कुलचे ना तुम्हाला छान खुसखुशीत आणि जरा मऊ हवे असतील ना तर जरा जाड ठेवा. आता बघा जो नान होता ना तो तव्यामध्ये असताना आपल्याला त्याला तेल किंवा तूप लावायचं नाही, असं खाली काढूनच लावायचं आहे. ह्याचं कारण सांगू का, ज्यावेळेस तुम्ही तव्यामध्येच असताना नानला तेल किंवा तूप लावला मग दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसरा नान हा भाजत असताना ना तवा आपला तेलकट होऊन तव्याला नान चिटकून बसणार नाही. मग तवा तुम्ही उलटा करून हा नान शेकू शकणार नाही. म्हणजे तवा तेलकट झाल्यामुळे तो निसटला जाईल. त्याच्यामुळे हे जे नान आहेत ते खाली काढून बघा इथं मी तूप लावून घेतलं. अरे वा बघू शकता अगदी हॉटेलात नानलाय काय असाच नान झालेला आहे. तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही हे घरच्या घरी नान केलेले आहेत. बऱ्याच जणांना हॉटेलला गेल्यानंतर ठरलेला बेत बघा हे नान आणि पनीर मसाला. घरी कसं अगदी स्वस्तात मस्त तयार होतं. शिवाय आपण कसं स्वच्छतेची काळजी घेऊन करतो. हॉटेलमध्ये कसं केलंय आपल्याला माहीत असतं का हो? नाही ना. आणि ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काय आहे हो? अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की करून मला कळवा. आता नान केलेत म्हटल्यानंतर पनीर हे आलंच का नाही.
मग इथं मटार पनीरची भाजी केली, ती जरा पातळ केली कारण थंड झाल्यानंतर घट्ट होते. बघा असे नान आणि ही पनीरची भाजी असेल तर कोणाला आवडणार नाही. मी हाच हेतू असतो, रेसिपी साधी सोपी असावी जेणेकरून सर्वांना करून पाहता यावी. त्यामुळे आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही नान पाहिलाच, आता त्याचबरोबर कुलचे बघा, अगदी मऊसूत झालेले आहेत, छान खुसखुशीत. हे कुलचेसुद्धा तुम्ही असे पनीर मसाला, मटार पनीर अशा वेगवेगळ्या भाज्यांसोबत खाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.